नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आरोग्य विभागांतर्गत गट क आणि गट ड संवर्गाची भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे. या संदर्भात भरतीची जी पुढची प्रोसेस आहे, प्रक्रिया करण्यासाठीची अपडेट, अत्यंत महत्त्वाचं असं परिपत्रक जे आहे, जागांबाबतचा अहवाल हा जिल्हानिहाय मागवण्यात आला आहे. याबाबतचं परिपत्रक हे जाहीर झालं आहे. परिपत्रक 7, यामध्ये तारीख सुद्धा पाहू शकता, 7 जानेवारीचं परिपत्रक आहे. खूपच महत्वाचं असं परिपत्रक आरोग्य विभागाची मेगा भरती गट आणि गट संवर्गाची लवकरच राबवली जाणार आहे. तर परिपत्रक संपूर्ण जाणून घेऊयात. त्याचबरोबर रिक्त जागा जिल्हानिहाय कशा आहेत याची माहिती सुद्धा आपण चेक करणार आहोत. सगळ्या अशाच महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी लवकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर आरोग्य विभागांतर्गत हे जे परिपत्रक आहे, आरोग्य विभाग अंतर्गत हे परिपत्रक जाहीर करण्यात आलं होतं 7 सप्टेंबरला. अंतर्गत परिपत्रक उपसंचालक मंडळ सर्व कार्यालयांसाठी, त्याचबरोबर जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय, सर्व वैद्यकीय अधीक्षक सर्व रुग्णालयांसाठी. विषय पाहू शकता, पद निर्मितीच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आवश्यक माहिती विहित प्रपत्रामध्ये सादर करण्याबाबत. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की आयुक्तालयाच्या अधीनस्थ असलेल्या विविध अशा 58 आरोग्य संस्थांच्या ठिकाणी पद निर्मिती करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्तालयाच्या 21 मे 2025 रोजीच्या पत्रान्वये शासनास मान्यतेस सादर करण्यात आला आहे. सदर प्रस्तावास उच्चाधिकार समितीची मान्यता घेणे क्रमप्राप्त आहे. तसेच आयुक्तालयाच्या अधीनस्थ असलेल्या आरोग्य संस्थांच्या ठिकाणी पदांचा आकृतीबंध मंजूर करण्याची कारवाई शासन स्तरावर सुरू आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे सांगण्यात आली आहे, रिक्त पदांचा आकृतीबंध मंजूर करण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. म्हणजे लवकरच आकृतीबंधासाठी मंजुरी ही मिळणार आहे. आणि त्या अनुषंगाने माननीय सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 24 डिसेंबर 2025 रोजी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आयुक्तालयाच्या अधीनस्थ असलेल्या आरोग्य संस्था व त्याकरता मंजूर भरलेली आणि रिक्त पदे याबाबतचा ताळमेळ करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना माननीय सचिव यांच्याकडून प्राप्त झाल्या आहेत. आणि त्यानुसार सर्व आरोग्य संस्था प्रमुखांना निर्देशित करण्यात येते की त्यांनी त्यांच्या आरोग्य संस्थांच्या ठिकाणी मंजूर भरलेल्या आणि रिक्त असलेल्या पदांची माहिती खालील प्रपत्राच्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या पदांच्या यादीमध्ये नमूद करून 8 जानेवारी पाहू शकता, 8 जानेवारी पर्यंत मागवण्यात आली होती. आता ही माहिती दिलेली आहे. प्रत्येक जिल्हानिहाय जी माहिती आहे लवकरच आपल्याकडे उपलब्ध होईल की प्रत्येक जिल्ह्यासाठी आरोग्य विभागाच्या गट क संवर्ग आणि गट ड संवर्गासाठी किती जागा आहेत. तर मंडळ कार्यालयाचं नाव, जिल्ह्याचं नाव, रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटरचं नाव आहे. त्याचबरोबर पद मंजुरीच्या शासन निर्णयाचा दिनांक, त्याचं पदनाम, 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित जी वेतन श्रेणी आहे त्याची माहिती, शासन निर्णयानुसार मंजूर असलेल्या पदांची संख्या, भरलेल्या पदांची संख्या आणि रिक्त, सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्यासाठी असणार आहे, एकूण किती रिक्त जागा आहेत. या रिक्त जागांची संख्या प्रत्येक जिल्हानिहाय आपल्याकडे लवकरच उपलब्ध होणार आहे आणि ही माहिती सगळ्यात अगोदर आपण घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आरोग्य विभाग अंतर्गत गट क आणि गट ड संवर्गाची भरती प्रक्रिया राबवण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे शासन स्तरावर. आकृतीबंध सुद्धा लवकरच जाहीर होईल. त्याचबरोबर जो रिक्त पदांचा अहवाल मागवण्यात आला आहे, त्या रिक्त पदांच्या अहवालानुसार एकूण किती जागा प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत रिक्त आहेत याची माहिती लवकरच आपल्याकडे उपलब्ध होणार आहे. या सगळ्या महत्वाच्या ज्या अपडेट आहे अशाच आपण वेळेवर देणार आहोत. आरोग्य विभागांतर्गत या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी लवकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.